नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र. आजच्या या व्याख्यानामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण संशोधनातील एक महत्त्वाच्या आणि वास्तववादी विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे भारतात संशोधकांना येणाऱ्या समस्या. भारतातील शैक्षणिक आणि सामाजिक संशोधनात कोणत्या अडचणी येतात हे आपण पुढील व्याख्यानातून समजून घेणार आहोत. सुरुवात करूया प्रस्तावनेपासून. भारतातील शैक्षणिक आणि सामाजिक संशोधन हे आपल्या देशाच्या धोरण निर्मितीला योग्य दिशा देण्यासाठी तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. संशोधन हा राष्ट्र विकासाचा पाया मानला जातो, परंतु वास्तव असे आहे की आपल्या देशात संशोधन करताना संशोधकांना वारंवार अनेक संस्थात्मक आणि आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो. या सर्व आव्हानांचा आणि अडथळ्यांचा वेळेवर शोध घेऊन त्याचे योग्य निराकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण या समस्या सोडवू तेव्हाच भारतीय संशोधनाचा दर्जा, त्याची विश्वसनीयता आणि जागतिक पातळीवरील स्थान आपण उंचावू शकतो. इतकेच नव्हे तर या अडथळ्यावर मात करूनच आपण देशात पुराव्यावर आधारित एक मजबूत व समृद्ध संशोधन परिसंस्था निर्माण करू शकतो. संशोधकासमोरील अनेक अडचणी आपल्याला सांगता येतील. सर्वात पहिली आणि मोठी अडचण म्हणजे अपुरी निधी वाटप आणि आर्थिक मर्यादा, इनसफिशियंट फंडिंग अँड फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स. भारतात काम करणाऱ्या संशोधकांना अनेकदा अतिशय कठोर बजेट मर्यादांचा सामना करावा लागतो. निधी मंजूर होण्यात आणि मंजूर झालेला निधी वेळेत मिळण्यात प्रचंड विलंब होतो. याशिवाय एकूणच संशोधन क्षेत्रासाठी होणारे अपुरे संसाधन वाटप ही एक मोठी समस्या आहे. या निधीच्या तुटवड्यामुळे संशोधकावर अनेक मर्यादा येतात. उदाहरणार्थ, संशोधनासाठी लागणारी प्रगत आणि आधुनिक उपकरणे किंवा सॉफ्टवेअर्स खरेदी करणे कठीण जाते. सखोल क्षेत्रकार्य करण्यासाठी लागणारा प्रवास व सर्वेक्षणाचा खर्च परवडत नाही. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील हाय इम्पॅक्ट शोधपत्रिका पर्यंत पोहोचणे किंवा त्यात आपले संशोधन निबंध प्रकाशित करणे या आर्थिक तुटवड्यामुळे शक्य होत नाही. परिणामी संशोधकाच्या विद्वत्तापूर्ण अन्वेषणाची व्याप्ती आणि खोली लक्षणीयरीत्या प्रभावित होते. यानंतर संशोधकासमोर दुसरे जे आव्हान आहे ते म्हणजे तथ्यांची अनुपलब्धता आणि अविश्वसनीयता. कोणत्याही संशोधनाचा पाया हा डेटा किंवा तथ्यावर आधारलेला असतो, परंतु आपल्याकडे अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक असा प्राथमिक किंवा दुय्यम तथ्य मिळवणे हे एक कठीण काम आहे. डेटा संकलनादरम्यान संशोधकांना प्रशासकीय अडथळे, विस्कळीत व अपूर्ण सरकारी नोंदी आणि माहिती देण्यास असहकार करणारे प्रतिसादकर्ते यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा सांख्यिकीय तथ्यसंचामध्ये मोठी दरी किंवा गहाळ आकडेवारी आढळते. यामुळे नमुना निवडीत मोठ्या गुंतागुंती निर्माण होतात. जेव्हा मिळणारा डेटाच अपूर्ण किंवा अविश्वसनीय असतो, तेव्हा त्यावरून काढलेल्या निष्कर्षांची वैधता आणि संशोधनाची अनुभवजन्य ताकद धोक्यात येते. आंतरशाखीय समन्वयाचा अभाव. तिसरी महत्त्वाची समस्या ही आहे की आंतरशाखीय समन्वयाचा अभाव दिसून येतो.
भारतातील शैक्षणिक संशोधन हे दुर्दैवाने बहुधा वेगवेगळ्या विद्याशाखा आणि विभागापुरतेच अलिप्त राहून केले जाते. वेगवेगळ्या शैक्षणिक विभागामध्ये किंवा संस्थांमध्ये आंतरविद्याशाखीय सहकार्य अत्यंत नगण्य आहे. उदाहरण सांगायचं झालं तर सामाजिक शास्त्रे, अर्थशास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र या विश्वात एकमेकांमध्ये आवश्यक असलेली एकात्मता दिसून येत नाही. आजच्या आधुनिक काळात सामाजिक आर्थिक समस्या या बहुआयामी आणि गुंतागुंतीच्या आहेत. आंतरशाखीय दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे या समस्यावर सर्वसमावेशक नाविन्यपूर्ण आणि व्यावहारिक उपाय शोधणे आपल्या संशोधकांना कठीण जाते. चौथी ती समस्या जी आहे ती म्हणजे प्रशासकीय आणि नोकरशाहीतील विलंब. आपल्या संस्थात्मक व्यवस्थेतील किचकट प्रशासकीय प्रक्रिया, अति कागदपत्रीकरण आणि संशोधन प्रस्तावाच्या मंजुरीसाठी लागणारा दीर्घ कालावधी यामुळे संशोधकांचा अत्यंत मौल्यवान वेळ वाया जातो. या संस्थात्मक लालफितीच्या कारभारामुळे संशोधकाची सर्व ऊर्जा आणि लक्ष हे मूळ शैक्षणिक आणि वैज्ञानिक संशोधनावरून हटून केवळ प्रशासकीय सोपस्कार किंवा मंजुऱ्या मिळवण्यातच खर्च होते. परिणामी संशोधन प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यात मोठे अडथळे निर्माण होतात आणि जागतिक स्तरावर मिळणाऱ्या संशोधनाच्या अनेक मोलाच्या संधी आपल्या संशोधकांना गमवाव्या लागतात. पुढची जी समस्या आहे ती म्हणजे संशोधन प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचा अभाव. आपल्याकडे नवोदित संशोधकासाठी प्रगत संशोधन पद्धती, अत्याधुनिक सांख्यिकीय साधने आणि शैक्षणिक लेखन यांच्या संरक्षित प्रशिक्षणात मोठी दरी दिसून येते. दुसरीकडे विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापक आधीच अध्यापन व प्रशासकीय कामांच्या अतिकार्यभाराखाली असतात, त्यामुळे त्यांना नवोदित संशोधकांना सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाचे वैयक्तिक मार्गदर्शन करणे किंवा देणे कठीण जाते. योग्य मार्गदर्शनाचा आणि प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे आमचे नवोदित जे संशोधक आहेत, आंतरराष्ट्रीय प्रकाशक किंवा प्रकाशन मानके आणि संशोधन नैतिकतेची मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यापासून वंचित राहतात. शेवटी निष्कर्षाकडे आपण वळूया. भारतीय संशोधकांमध्ये क्षमता, बुद्धिमत्ता आणि कल्पकतेची अजिबात कमतरता नाही. त्यांच्यात अफाट क्षमता आहे, परंतु आपण आता जसं चर्चा केलेल्या या सर्व अडथळ्यावर मात करण्यासाठी शासकीय आणि संस्थात्मक पातळीवर तातडीच्या धोरणात्मक हस्तक्षेपाची नितांत गरज आहे. जर आपण संशोधन क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत केल्या, प्रशासकीय मंजुऱ्या सुलभ आणि पारदर्शक केल्या, संशोधनासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीच्या संधी विस्तारल्या आणि उच्च दर्जाचे पद्धतशीर प्रशिक्षण उपलब्ध करून दिले, तर आपले संशोधक पूर्ण क्षमतेने काम करू शकतील. यामुळे आपले संशोधक अधिक सक्षम बनतील आणि ते राष्ट्रीय विकासासोबतच जागतिक वैज्ञानिक प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणारे प्रभावी आणि उच्च दर्जाचे संशोधन निर्माण करू शकतील. धन्यवाद.